अमरावतीच्या दर्यापूर शेतशिवारामध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 100% नुकसान पावसामुळे झालं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भात या शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी संवाद साधलाय, बघूया। अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली। जवळपास जुलै आणि ऑगस्टमध्ये जवळपास अमरावती जिल्ह्यात 56,000 हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे। आणि मी आता सध्या आहे दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर शेतशिवारामध्ये आणि या ठिकाणची जर आत्ता देखील परिस्थिती बघितली तर पूर्ण शेतात पाणी आहे आणि पूर्ण पीक जे आहे ते खराब झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसते आहेत। गुडघ्याभराच्या वर या ठिकाणी पाणी जे आहे ते शेतामध्ये अजूनही साचलेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या शेतातून काही पीक होणार नसल्याचे संकेत दिसत आहेत। आणि या ठिकाणी जर बघितलं तर या शेतकऱ्याला शेताचा पंचनामा देखील अद्याप झालेला नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तातडीने या ठिकाणी येऊन या ठिकाणच्या शेताचे पंचनामे करून दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशीच मागणी आता या दर्यापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याकडून होताना दिसत आहेत। छगन जाधव, पुढारी न्यूज, दर्यापूर, अमरावती।